भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, जेथे पाहि तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची, कामावले तरी पाकावोज घडे, रुची आणि जोडीस घेत आहे, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा, जेथे पाहि तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची, विठ्ठला सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता नमिला गणपती माऊली सरजा, आता गुरुराजा दंडवत. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडी तो बळी विरळा शूर, जेथे पाहि तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग. अभंगातनं महाराज भक्तीविषयी थोडं वेगळ्या अंगाने चिंतन आपल्या समोर ठेवत आहे. विठाला 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 विठाला
यांच्या या पवित्र प्रांगणामध्ये जळके बुद्रुक या गावी चालू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या निमित्ताने या ज्ञानोत्सवातील आजचा हा दुसरा दिवस, या प्रसंगी या परिसरामध्ये आपल्या देवगड संस्थांचा पवित्र असा परिसर पंचकृषी आदरणीय वैकुंठवासी किशनगिरी बाबांचा कृपाप्रसाद, आदरणीय भास्करगिरी बाबांचा कृपाप्रसाद, या सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाच्या छायेखाली गोड असा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी येण्याचा योग आपल्या गावातील परमार्थ प्रेमी असणारे हरिभक्तपरायण नारायणजी महाराज ससे यांनी आपणा सर्व ग्रामस्थ सप्ताह समिती भजनी मंडळ यांच्या माध्यमातून मला निमंत्रण दिलं. कार्यक्रमाला उपस्थित आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेतील आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य चांगदेवजी महाराज काळे, गायनाचार्य असने महाराज, त्याचप्रमाणे गायनाचार्य अशोक महाराज, अजून मृदंगमणी वासपुते महाराज, कैलास महाराज, ही सर्व संत महंत हार्मोनियम वादक, तुम्ही सर्व ग्रामस्थ, आमच्या सर्व सहकारी मंडळीच्या तुम्हा सर्वांच्या समोर अभंगाच्या माध्यमातून आपल्या वेळेमध्ये थोडंफार आपल्याला चिंतन करायचा प्रयत्न करायचा. विठाला विठाला तुकाराम महाराज अभंगातनं भक्तीविषयी बोलतात. कोणी कोणत्या विषयावर बोलावं याचे काही संकेत आहेत. भगवान वेद कोणत्या विषयावर बोलतात? वेदो अखिलो धर्म मूळ. वेद सर्वांचं मूळ असल्यानं वेद सर्व विषयावर प्रकाश टाकतात. कर्माविषयी बोलावं, धर्माविषयी बोलावं, मनु महाराजांनी बोलावं, याज्ञवल्क्य महामुनींनी बोलावं. वेदातलं ज्ञान सांगावं, महर्षी वेद व्यासांनी सांगावं, जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्याधिक या सर्वांनी सांगावं. तद्वत भक्तीविषयी बोलावं तर नारद महर्षींनी बोलावं. भजन बली भक्त श्रवण यशाची देवता हनुमंतरायाला तर प्रश्न केलाय, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुहता, त्यांनी बोलावं. मीराबाई, मित्राबाई, जनाबाई, गोपिका या सर्वांनी बोलावं. माऊली महावैष्णव, ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, पांडुरंगाचे लाडके भक्त नामदेव महाराज, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज, निळोबराय, या सर्व संत महंताने अधिकारवाणीने भक्तीविषयी बोलावं. कारण भक्तीची वाट अखिल मानव मात्राला दाखवण्यासाठीच ते स्वतःहून आलेले आहे. म्हणून भक्तीविषयी थोडस वेगळ्या अंगाने आणि अधिकारवाणीने जगद्गुरु तुकाराम महाराज अखिल मानव मात्राला मार्गदर्शन देत आहे. शिवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम
अभंग घेतला ना आज, त्याच्यामुळे मग त्याचा काही प्रत्यय येत असतो, एक ईश्वरी संकेत असतात, प्रत्यय पण येत असतो. तेव्हा ती जी पुरणपोळीचा दृष्टांत दिलाय, तो पुरणपोळीचा दृष्टांत तो सुद्धा संकेतच आहे उद्याच्या पर्वकाळी पुरणपोळीचा. पण ती पुरणपोळी म्हणजे तुपाबरोबर ती गुळवणी, भजी, कुरडे, पापड, आमटी, रशी या सगळ्या बरोबर जर ताटात ठेवलेली पुरणपोळी असती तर ते बरं होतं. पण सोळावर ठेवली पुरणपोळी म्हणजे पूर्वीच्या काळी सर्वात मोठी शेवटची शिक्षा म्हणजे सोळावर देणे. आता सर्वात मोठी शिक्षा म्हणजे फाशी. आपण कमानो भरतो ना, असे ते कमान आणि लोखंडी, त्याच्यावर अंकुचीदार टोकदार असा लोखंडी दांडा ठेवलेला, तिथं आरोपी चढवला म्हणजे त्याच्या शरीराची चिरफाड होऊन तो खाली पडायचं, त्याचं शेव देत बळे. अशा ठिकाणी ठेवलेली पुरणपोळी खाणं जेवढं अवघड तेवढं भगवंतापर्यंत भक्तीच्या मार्गाने जाणं अवघड. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. काय संत वाङ्मयामध्ये भक्तीचा मार्ग सोपा आहे असे प्रमाण खूप आहे आणि भक्तीचा मार्ग अवघड आहे असे प्रमाण कमी प्रमाण. सर्व संतांनी ज्या मार्गाचा अवलंब केला आणि तुमच्या आमच्यासाठी सांगितला तो सर्वात सुलभ मार्ग म्हणून भक्तीचा मार्ग. भक्तिपंथ बहु सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा सोपे वर्म आम्हा सांगितले संते सोपे वर्म आम्हा सांगितले संते काळदिंडी हाती घेऊन नाचा काळदिंडी हाती घेऊन सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. किंवा नारद भक्ती सूत्रामध्ये अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो, इतर मार्गापेक्षा भगवत प्राप्तीचे जेवढे म्हणून मार्ग आहेत त्या सर्व मार्गामध्ये जर सोपा मार्ग कोणता असेल तर तो भक्तीचा मार्ग सोपा.
तुका म्हणे सोपे आहे सर्व हो नामस्मरणाचं भक्ती मार्गाचं तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणे भाविक हो सर्वात सोपं साधन सांगण्याचं कारण असं अखिल मानव मात्राला सोपं आवडतं का अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोडवाट सुलभ बहुता गोडवाट अवघड कोणी न करी सांगता अवघड हे नको वाटतं सोपं सर्वांना हवं हवंसं वाटतं म्हणून लोकांच्या सोयीचं आवडीचं सांगितलं म्हणजे परमार्थातला सहभाग वाढेल ज्ञानोबा दृष्टांत देऊन बोलतात देखी रोगाते जिनावे औषध तरी देवा साधन सोपं असावं ते ज्ञानोबा दृष्टांताच्या साहाय्याने सांगतात देखी रोगाते जिनावे औषध तरी देवावे करते अतिरुच्य व्हावे मधुर जैसे माणूस आपल्या घरातला आजारी पडलाय घरची माणसं त्याच्याविषयी सहानुभूती ठेवून आहेत परिस्थिती आर्थिक चांगली आहे तो माणूस बरा व्हावा अशी नातेवाईकाची घरच्याची इच्छा आहे पण आजारी पडलेला माणूस जरा हट्टी स्वभाव त्याला दवाखान्यात घेऊन जायचंय पण तो म्हटलं बाबा मी कोणत्याच दवाखान्यात येणार नाही मुंबई पुण्याचा डॉक्टर घरी यायला पाहिजे तरच मी तपासणी करणार आता तिथं जाऊन नंबर लागत नाही तिथं जाऊन ते वेळ घेणं नाही का पण घरचे म्हटले काही करू डॉक्टरांची ओपीडीचा वेळ संपली रात्री आणू डॉक्टरांना काय करायचं करू आपल्याला वाचवायचे आपल्या घरच्या पेशंट म्हटले काय हरकत नाही
स्पेशालिस्ट डॉक्टर घरी आणा. तू म्हटलं असं आहे, मी पुन्हा पुन्हा हे औषध घेऊन पान ते औषध घेऊन पान हे असं जमणार नाही. मी एकदाच एक ट्रीटमेंट पूर्ण करीन, पुन्हा अजिबात जमणार नाही. घरचे म्हटलं सगळ्या तपासण्या करून घेऊ, डॉक्टरांना विनंती करू आणि निर्णायक असं काही छान औषध तुझ्यासाठी घेऊ, काही काळजी करू. तो म्हटला अजून काय अटी संपलेल्या नाही. तू म्हटला डॉक्टर साहेबांनी मला हमी द्यायला पाहिजे की 100% या औषधाने बरं वाटणार म्हणून, तरच मी औषध घेईल, नाही तर मी औषध घेणार नाही. बरं म्हटलं मी डॉक्टरना घरी आणू, त्यांना विनंती करू, एकदाच तुला ट्रीटमेंट देऊ, सगळं काही करू नको, तू काही काळजी करू नको, करू सगळं बरोबर. तो म्हटला अजून असं आहे, शेवटची माझी आट अशी आहे की ते मुंबई पुण्याचे डॉक्टर घरी येणं, ते औषध देणं, ते तपासण्या करणं, हे सगळं फुकट व्हायला पाहिजे. मी रुपया खर्च देणार हे असं पाहिजे लोकांना, म्हणजे असं पाहिजे. आणि मग सोपं सर्वांना आवडतं आणि म्हणून आपल्या मनातलं साधू संतांनी सांगितलं, म्हणून भक्तीच्या मार्गाकडे समाज आहे. तुकाराम महाराज का बरं याचा अभंगामध्ये भक्ती तो कठीण सोळावरील पुण्यास का तुकोबारा बोलताय, काय त्याची कारण असावीत? एखाद्या वेळेला एखादं काम अवघड आहे, कठीण आहे, सांगण्याची काही कारण असतात. तुम्ही बघा, गावात एखाद्या माणसाचा व्यवसाय व्यवस्थित चालला, म्हणजे किराणा दुकान असेल, जनरल स्टोअर असेल, पिठाची गिरणी असेल, व्यवस्थित चाललं त्यात. मग तू बाकीच्या गावकऱ्याला मित्रमंडळीला सांगत होता माझं व्यवस्थित चाललंय, भरपूर फायदा मला होतोय, त्रासदायक नाही, असं सांगत होता. असं सांगितलं तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे. पण तू सांगतो बाकीच्याला माझा किरण चालवणं, रात्री पावसामध्ये ते जंप बदलणं, खांबावर चढायचं, ते सोपं आहे का? अहो सोपं नाही ते, असं काय कोणी करत असतं का? तू कशामुळे असं बोलतोय लक्षात येते ना? त्याला म्हणायचं आपलं बरं चाललंय, पण अजून 2-4 झाले तर सगळेच वाटे कोणच चालला, म्हणून तो काय अवघड म्हणतो. कशामुळं? कोणी वाटेदार भागीदार होऊ नये. मग तू कोवळ्यांना काय तुम्ही आम्ही भक्ती मार्गामध्ये सहभागी होऊ नये असं वाटतंय का? असं तर शक्य नाही, कारण महाराज आले ते वाढावाय असो. भक्ती भाव धर्म नाही का, अवतार तुम्हा धरा आहे, कारण ते तर अखिल मानव मात्राला भक्तीच्या मार्गाला लावण्यासाठी आलेत, म्हणून हे कारण शक्य नाहीये. दुसरं कारण काही वेळाला उपरोधाने बोललेलं, पंढरीचे भूत मोठे, 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 आल्या गेल्या गडपिवा, आल्या गेल्या गडपिवा, प्रभू केसरी चला, प्रभू केसरी चला, आल्या गेल्या गडपिवा, आल्या गेल्या गडपिवा, प्रभू केसरी चला, प्रभू केसरी चला. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेळे होय म्हण, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परत. अर्थ स्पष्ट आहे, किंवा पंढरपूरला जाण्याचा काही प्रयत्न करू नका. म्हटलं कशामुळे? बहु खेचरीचे रान जाता वेळे होय म्हणून तिथं एकदा गेला की त्याचं संसारात व्यवस्थित पहिल्यासारखं मन लागत नाही. आणि त्या दिंडीत गेला, घरी आला आणि झोपला तरी त्याला वाटतं टाळच वाजत, भजन चालत. तुम्ही अनुभव घ्या, तसंच वाटत. त्याच्यामुळे महाराज म्हटल्यावर ते राहणच तसं आहे, त्याच्यामुळे तेथे जाऊ नका कोणी. बरोबर आहे ना? पेटी वाजता बरोबर आहे, नाही जाणार पुन्हा.
याला उपरोधिक म्हणतात. उपरोधिक उपरोधिक बरं का, उपरोधिक म्हणतात याला. की जसं सप्ताह चालला गावामध्ये, हे सगळं छान अन्नदान चाललंय, सगळे आता हा देवगड परिसर, त्याच्यामुळे ही सगळी शिस्त, हे सगळं व्यवस्थित. मग सकाळी सकाळी गावात एखादा माणूस आपल्या मित्राला उदय बघ, आता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालला, आता 7 दिवस तो अजिबात गावात येऊ नको. 7 दिवस येऊच नको. काला होईपर्यंत निष्कारण तुला पाप लागेल. नको त्यासाठी येतो, येऊच नको. याला काय म्हणतात? याला उपरोधिक. टाकून बोलतो आपण एखाद्याला, टोचून बोलल्यासारखं. असाही काही कोणताही अर्थ नाहीये. जगद्गुरु तुकोबारांनी सर्व संतांना आपल्याला भक्ती मार्गामध्ये सामावून घ्यायचंय. तरी मग कधी भक्ती अवघड, कधी सोपी, असं का बोलावं? सोपं म्हणावं तर सोपंच म्हणावं, अवघड म्हणावं तर कठीणच म्हणावं. द्विधा मनस्थिती होईल, असं काही करू नये. अवघड म्हणावं तर अवघडपणा दाखवा, सोपं म्हणावं तर सोपीपणा दाखवा, अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत. भक्ती का कठीण वाटते त्याचा विचार हळूहळू अभंगामध्ये होणारच आहे. पण अशी कठीण सोळावर ठेवलेल्या पोळीप्रमाणे असणारी भक्ती जो भक्त प्राप्त करतो त्याचं लक्षण सांगितलं. निबळी तोबळी विरळा शूर विठाला अशी अवघड कठीण भक्ती जो प्राप्त करतो तो भक्त, त्याचं लक्षण, त्याची निवड होते. तो विरळा असतो, तो बलवान असतो आणि तो शूर असतो. एवढे त्याचं लक्षण केलं. बघा, शूर असणं, बलवान असणं त्याची संत मंडळी भगवान निवड करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्वीच्या काळी तरी मनुष्य शूर असणं गरजेचं होतं. पूर्वी जेवढे म्हणून राजे होते हे सगळे शूरवीर राजे होते. राजे स्वतः युद्धामध्ये सैन्याचं काय करत, नेतृत्व करत, छत्रपती शिवरायांच्या पर्यंत अगदी ही भूमिका चालत होती. एखाद्या राजकन्येशी राजपुत्राचा विवाह व्हावा तर राजपुत्र कसा पाहिजे? शूर पाहिजे. ही सगळं काही व्हायचं, जगामध्ये काही वैशिष्ट्य पाहिजे, विशेषता पाहिजे, निवड व्हावी असं वाटत असेल तर निवड येतो बळी विरळा शूर. असा एखादा शूरवीर, त्याचीच निवड व्हायची. तुम्ही बघा, द्रौपदी स्वयंवर आठवण करतो, सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, याची सगळी प्रक्रिया जर पाहिली, अशा राजकन्याशी विवाह व्हायला शूरवीर पाहिजे. सीता स्वयंवराच्या वेळेला एवढे झाले, एवढा कार्यक्रम चालला, एवढ्या मिरवणुका झाला, एवढं अन्नदान झालं, वस्त्रदान झालं, सगळं काही झालं. पण 7 दिवस, अनेक दिवस चाललेल्या सोहळ्याचा शेवटचा कार्यक्रम कोणता? शिवधनुष्य काय करायचं? उचलण्याचा. तो कार्यक्रम सुरू झाला. आपल्याला माहिती आहे, रावणाने थोडी घाई केल्यानंतर तो ते छातीवर घेऊन पडला आणि मग गांभीर्य प्रसंगाचं लोकांच्या लक्षात आलं. किंवा 7 दिवस बरं होतं, पंचपक्वान्नाचं जेवण, मिरवणुका, आदर सत्कार, पण यावं दिसत कैलास पर्वत हलवणारच जर हे असं झालं तर मग बाकीच्या वर्तुळात जनक राजाचे सेवक जेवढे राजकुमार त्या ठिकाणी उपस्थित होते, छोट्या मोठ्या नगरीचे, सर्वांच्याकडे फिरत होते आणि यादी करीत होते. कशाची? किंवा तुमचं नाव द्यायचं का? धनुष्य उचलायला तुमचं नाव द्यायचं का म्हणून यादी करत असं फिरत. पण मग राजकुमार म्हणायचे, नाही बा, आपण आपलं 16 पायाला आलो, आपण काय स्पर्धेत, आपण काय स्पर्धेत म्हणून काय. दुसऱ्याला विचारत, सीता आपली आते बहीण, मामे बहीण, मावस बहीण, स्पर्धेचं काही संबंध, आपण सहज आलो. काहीतरी कारण पुढे येऊ लागले. पाठीमागच्या बाजूला छोट्या नगरीतून आलेले काळा सावळा राजकुमार होता. त्याचा थोडा जरा होट तुटलेला होता, थोडे दात पुढे आलेले होते, तोंडावर थोडे असं जरा बारीक पुढे आलेले काळा सावळा राजकुमार. त्याच्याकडे जनक राजाची सेवा केली आणि त्याला जेव्हा तुम्हाला पण आम्ही संधी देऊ धनुष्यबाण उचलण्यासाठी, सीता स्वयंवर जिंकण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करू शकता. छोट्या नगरीतून आलो होतो, खाली बसलो होतो, याला मुद्दामच जरा विचारल्यासारखं वाटलं आणि ते एकदम असं जरा रागवल्यासारखं झालं. कुठून उभा राहिला, अपमान करता का? काय समजता? छोट्या नगरीतून आलो असलो तरी मी राजकुमार आहे.
शिवधनुष्य उचललं असतं, सीतेने मला माळ घातली असती, तेवढा प्रयत्न पण मी केला असता, पण सीता आपल्याला पसंतच नाही. बघा हे काळ काय तुटलेलं, एकीकडे पाहत एकीकडे चालत. काय महाराज याची अवस्था. बुका लावणारा जो माणूस दररोज सकाळी महाराजांनी सांगितला होता, एका सप्ताहाला मी गेलो होतो, 7 दिवस सप्ताह. बुका लावणारा माणूस, त्या माणसाला प्रत्येक दिवशी 3 वेळा बुका लावायचा, असा माणूस मला भेटला होता. फक्त मी गाव नाव ते सगळं काही तुम्हाला सांगणार नाही, पण ही गोष्ट सत्य आहे. 3 वेळा कशामुळे बुका लावायचा. कोणी माणूस हात घालायला आला तर त्या माणसाला बुका लावला तरी त्याला वाटत अजून लागलाच नाही, त्याच्यामुळे तो 3 वेळा बुका लावला. बुक्यापेक्षा काळ होती, बुक्यापेक्षा काळ. तसा की राजकुमार त्याचाच माणूस भाऊ म्हणायचा. कोणावरून काय म्हणतो, सीता आपल्याला पसंत. ते स्वयंवर जिंकायचं म्हणजे त्याच्यासाठी निवड येतो बळी विरळा. तो का म्हणे वीर्या जाणारा हा वेगळा असतो, त्याची निवड होते, तो बलवान असतो आणि तो शूर असतो. वीर विठ्ठलाचे गाढे कणिकाळ पाया पडे, कणिकाळ पाया पडे, कणिकाळ पाया पडे. वीर विठ्ठलाचे गाढे कणिकाळ पाया पडे, कणिकाळ पाया पडे, कणिकाळ कळी काळालाही यमराजाला आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंतापर्यंत जाणारा भक्त त्याची निवड होते आणि तो बलवान असतो. स्वानंद सुखदेवाचे सद्गुरू ध्रुव महाराज अगोदर बलवान पत्नी करत. आपल्या सर्वांना कल्पना एकदम थोडक्यामध्ये विठाला विठाला
दिसले असं. मग ते त्यांच्या सहकारी मंडळी समोर त्यांची मिरवणूक निघाली. सिद्धपुरी साधू भेटले, साधूच्या दर्शनासाठी गेले. आपल्याला कल्पना आहे साधूचं दर्शन घेतल्यानंतर सर्व मित्रमंडळींनी सर्वांनी सांगितलं, म्हटलं हे विष्णू महाराज जोग महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचे पैलवान आहेत, त्यांनी आज कुस्ती जिंकली. पण त्या सद्गुरूंनी सांगितलं की अजून एक पैलवान राहिला, तेवढा पाडल्याशिवाय कोणीही श्रेष्ठ पैलवान ठरत. जोग महाराजांची किंमत होती. म्हटलं महाराज त्या पैलवानाचं नाव सांगा, 4-2 दिवसात त्याच्यावर कुस्ती ठरवू. क्वचित भेटल तिथं त्याला पण चिटपट करू. साधू महाराजांच्या बोलण्याचा हेतू कोणता होता आपल्या लक्षात आला असेल की यमराजाला कळी काळाला चिटपट जो करतो तोच खरा वैष्णव चालिले गरजत, वैष्णव चालिले गरजत, वैष्णव चालिले गरजत, वैष्णव चालिले गरजत. महावीराचे अद्भुत, महावीराचे अद्भुत, महावीराचे अद्भुत. हे कळीकाळ पळतो अरुणांत मातुषा, आणि चिटपट करणारा खरा पहिलवान असं गुरु महाराजांना म्हणायचं. मग जोग महाराजांनी श्री गुरुचा आशीर्वाद घेतला आणि ही कुस्ती थांबवली. कोणती? ही शारीरिक. आणि मग पुढे आळंदीला स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांनी आळंदीला ही संस्था स्थापन केली. तिला 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेत. आपल्या सर्वांना कल्पना. एका जोग महाराजांनी काळाला चितपट केलं असं नाही, काळाला चितपट करणारे लाखाने महाराज मंडळी तयार केले. याला म्हणतात निवडे तो बळी, याला म्हणतात निवडे तो बळी. आणि असे खूप नसतात महाराज. आवश्यक तो शेवट गिरवाओगी वटवट, चालू जाणे वाट ऐसा एखादाच विरळा पावे अवघड गोवी शेवटीची. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् येतत् आम्ही सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. अस्तेच्या महापुरी भेगताती गोटी परिप्राप्तीच्या पहिला तरी विपाईला म्हणजे विरळा एखादाच असतो महाराज. सगळे नसतात. लग्न मंडपामध्ये सावधान असा शब्द कानावर आल्याबरोबर लग्न मंडपच नाही तर प्रपंचाला सोडून जाणारे किती झाले? एकच रामदास. सावधान म्हटलं की सावध झाले. बाकीचे माळ घालण्यासाठी सावध झाले. प्रपंच सोडावा आणि जगाला भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवा. तो का म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा, बाहेर आलो संसारा, बाहेर आलो संसारा. म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा, बाहेर आलो संसारा, बाहेर आलो संसारा. म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा, बाहेर आलो संसारा, बाहेर आलो
एकमेव रामदास स्वामी. पावन खिंड लढवणारे एकच. आपल्या पिताश्रीचं दुसरं लग्न व्हावं म्हणून ब्रह्मचारी राहण्याची भीषण प्रतिज्ञा केली म्हणून भीष्म नाव पडलं असेल. भीष्माचार्य एकच. वाघिणीचं दूध काढणारे एकच. सिंहाच्या जबड्यात हात घालणारे किती होऊन गेले. वाघिणीचं दूध काढणारे एकच. काही म्हटले महाराज नाही पण त्याला वाघिणीचं दूध काढायला भांड कशाचं पाहिजे. म्हटलं भांड कशाच पाहिजे सोड. त्याला म्हटलं बघ तुझी तयारी करा मी टाळकरी मंडळी वर्गणी करू देऊ तुला उपलब्ध करून थोडं पातळ करून तुझी तयारी कर आम्ही आमची तयारी करू. असं वाघिणीचं दूध काढणारे फार नाही एखादेच. आता शेळीचं दूध काढायला ती गजल लागत एक पाय धरतो एक झारकाडी धरतो तांबे पाळतो. काय एखादाच असतो. निवडण्याचं बळी विरळ असेल. विरळ असा एखादाच असतो म्हणजे विरळ पण वैगुण्यानं आलेलं नाही बरं. आंधळा एखादाच असतं, चांगलं एखादंच असतं, रंग एखादंच असतं. ह्या अंगाने नाही वैगुण्याने आलेलं कमजोरीने आलेलं वेगळे पण नाही. भगवंताला भक्तीच्या मार्गाने जिंकणं त्याला म्हणतात निवड येतो बळी विरळाशिवाय. असाच त्याला जिंकू शकतो भगवंतापर्यंत जाऊ शकतो. त्याचं कारण भक्ती तो कठीण सुरावरील सोपं नाही हे. तर कठीण म्हणजे नेमकं काय. कठीण शब्दाचा अर्थ जे सर्वांना जमतं सर्वांना करता येतं त्याला सोपं म्हणतात. जे कोणालाच करता येत नाही त्याला अशक्य म्हणतात. मग आता कठीण दोन्हीच्या मध्ये राहिले बरं. कठीण कुठं राहिला आता सर्वांना जमतं त्याला सोपं, कोणाला शक्य होत नाही त्याला अशक्य म्हणतात. आणि कठीण कठीण म्हणजे लक्षात आलंय तसं फक्त त्याला आता शब्दच पर्याय द्यायचे. त्याला कष्ट साध्य प्रयत्न साध्य त्याला कठीण म्हणतात. या जगातील कोणतीही गोष्ट सर्वांसाठी सोपी नसते आणि या जगातील कोणतीही गोष्ट सर्वांच्यासाठी अवघड पण नसते. कठीण आणि सोपं हे ज्याच्या त्याच्या योग्यतेवर अवलंबून असते. तुम्हाला मी सगळ्या साधनाच्या बाबतीत असे प्रमाण शोधून देईल. योग याग जप तप हे सगळं जे साधन आहेत या सगळ्या साधनाच्या बाबतीमध्ये काहीला ते साधन सोपं आणि ते साधन बाकीच्यांसाठी अवघड. तुम्ही बघा भगवंतापर्यंत जाणं विवेक वैराग्याच्या मार्गाने जाणं. वैराग्याच्या मार्गाने जायचं जर ठरवलं तर या मार्गाने जाणं अवघड. ऐसा कोण आहे हे जया नावडी कन्या पुत्र भोले तारा वैराग्याच्या मार्गाने बरे झाले देवा निघाले. तुकाराम महाराजांनी संतांनीच म्हणावं बाई मेरी मुक्त झाली नाही का. दुष्काळ पडला हे ते सगळं वैराग्याच्या विवेकाच्या मार्गाने जाणं त्यागाच्या मार्गाने जाणं जगाला अवघड जातं. आमचे गुरु महाराज गुरुबाबा आपलं विवेकानंद महाराजांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचा दृष्टांत द्यायचे. दृष्टांत किंवा शिष्य मंडळीला वाटलं की स्वामी आपले त्यागी आहेत इतर भक्त मंडळीला वाटलं म्हणून स्वामीची परीक्षा घ्यायचं ठरलं किंवा काही जाणून घ्यायचं असं वाटलं जवळच्या माणसाला म्हणून स्वामी झोपले असताना रामकृष्ण परमहंस झोपले असताना टाइमपास म्हणून नाही तुम्ही लक्ष द्या झोपला नाही ना कोणी झोपेत त्यांच्या हातावर सोनं म्हणा पैसे म्हणा नोटाचं बंडल म्हणा ठेवण्यात आलं. जर रुपया जरी हातावर ठेवला तर झोपेत सुद्धा हात काय व्हायचा सपाल थांबायचा. झोपेतलं म्हणतोय जयाचे चोखटे मानसी भवानी असे क्षेत्र संन्यासी जया निजेलिया ते उपासी
वैराग्य गा ज्ञानोबा बोलतात, ज्याचं वैराग्य झोपेत सुद्धा मोडत नाही त्याच्या हृदयात मी राहतो. विठाला मग अनेक वेळा प्रयोग केला. काय एकदा हाताचा पालथा झाला म्हणजे फुटला असं नाही. काही वाटलं काही लोक झोपेत चुळबुळ करतात ना, झोपेचे प्रकार सांगून मला वेळ घ्यायचा नाही. ते काही इथं झोपतात, दुसरीकडे उठतात, काहीची डोळे उघडे ठेवून झोप असते, काहीची तोंडवाशी झोप असते, काही एका खोली झोपलं का तिथं कोणी झोपतच नाही, कोणी काळ तरी झोपत नाही असं आपल्याला माहिती सगळं. तर काही सवय असेल म्हणून पण बऱ्याच वेळा प्रयोग केला, पण झोपे सुद्धा कसलाही धनाचा, पैशाचा, सोन्याचा आसक्ती नाही अंतःकरणामध्ये. झोपेत सुद्धा वैराग्य मोडत नाही आणि तुमचं आमचं सर्वांचं जागृतीत टिकत नाही, एवढाच फरक आहे. आता आम्ही सगळे आमचे सहकारी आमचं सगळ्याचा दृष्टांत देतो. मुदंगमणी महाराज, कैलास महाराज, ही सगळे महाराज मंडळी आम्ही आमच्या हातावर समजा जर कैलास महाराज समजा जर पाकिट ठेवलं झोपेत, जसे महाराज कसं जर ठेवलं तर झोपेत काय होईल? झोपेत बरोबर बघा. काळे महाराज आपल्या महाराजांचं काय करायचं सांगितलं, ऐकणारे इतके खुश झाले. तुम्ही बघा तुम्ही बघा बरोबर सांगितलं का महाराज? हा बरोबर सांगितलं. मला आता बसलेल्या माणसाला प्रश्न करायचे सगळ्याला. तुमची जर तयारी जास्त असली तर आम्ही सगळे तुम्हाला दंडवत द्यावा, आम्हाला काही त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही. पण तुम्हाला परीक्षा आम्ही दिली तीच परीक्षा तुम्हाला. तुमच्यापैकी कोणाच्या हातावर जर पाकिट ठेवलं किंवा 500-500चे 1-2 बंडल ठेवले तर काय होईल? तुम्हाला फॉर्म भरायचं असलं तर आमचं काही तसं नाही, तसं काही बाजू ना बरं जाऊ पण आहे तसं काही त्याला कॅटेगरीचं वगैरे असं काही नाही. होईल का शक्य आपल्या कोणाला महाराज? कोणालाही शक्य होणार नाही महाराज. पण जगाला अवघड वाटणारी गोष्ट संत जीवनामध्ये झोपेतही घडते. म्हणून एकच साधन काहींच्यासाठी सोपं आणि काहींच्यासाठी अवघड असं सर्व साधनाच्या बाबतीत असतं. संत जीवनामध्ये भक्तीचा मार्ग सोपा आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये थोडा अवघड. विठाला असा सोपा असणारा हा भक्तीचा मार्ग अखिल मानव मात्राला का अवघड वाटतो? सोपा संतांनी सांगितलं पण आपण तो का अवघड करून घेतला त्याची काही कारण सांगितले. त्याचं आता विश्लेषण तुकोबारांनी दृष्टांत देऊन केलंय. दुसऱ्या चरणामध्ये 2 दृष्टांत देऊन जेथे पाहे तेथे देखावा डोंगर, जेथे पाहे तेथे देखिला पर्वत, जेथे पाहे तेथे देखिला पर्वत, जेथे पाहे तेथे देखिला पर्वत, जेथे पाहे तेथे
स्वायाबीन भिंत तातडीची. बहिरंगावर जाणं आणि तात्पुरतं पाहणं थोडक्यात. त्याच्यासाठी 2 दृष्टांत होते. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, दुरून डोंगर साजरे अशी म्हण आहे मराठी. संस्कृत मध्ये पण म्हणे पर्वतः दूरतः रम्य युद्धस्य वार्ता रम्य. डोंगर दऱ्या दिसायला लांबून बऱ्या दिसतात, म्हणजे मोबाईलवर पाहिला, टीव्हीवर पाहिला, चित्र काढून घरात लावायला, ही हिरवळ वगैरे डोंगर दऱ्या धबधबा वाहणारं पाणी हे सगळं बरं दिसतं. पण प्रत्यक्ष फिरून यायचं म्हटल्यावर अवघड वाट असते. फिरायची माहिती पाहिजे, काटे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. फिरायची जर माहिती नसली तर मुंबई पुण्याचे मरतात ना काही. म्हणून डोंगर दऱ्या पाहायला दुरून बऱ्या दिसतात, प्रत्यक्ष फिरून येणं अवघड. तसं परमार्थाचा मार्ग लांबून दिसायला बरा दिसतो. लोक पाया पडतात, जीव घालतात, हार घालतात, फुलाची उधळण करतात, कपडे घेतात, काय सगळं काही करतात, खूप बरं वाटतं. पण प्रत्यक्षात भगवत प्राप्तीपर्यंत आपण गेलो का असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो. नुसतं बहिरंगावर चालत बहिरंगाकडे पाहू नका, तात्पुरतं पाहू नका. महाराजांनी सांगितलं एक तटस्थ मानसी एक सहजच आळसी. दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो करावा. कोणाची भक्ती बहिरंग आणि कोणाची अंतरंग तुकोबऱ्याने सांगितलं मला कळतं. तुका म्हणे कळते जात तुका आणि त्यातली त्यात लाडूच्या स्वयंपाकामध्ये काय राहते, चाचणी राहते. माता वर्गाला कल्पना आहे, लाडूची चाचणी जर व्यवस्थित जमली तरच लाडू, नाही तर लाडू पळीने वाढावे लागतात, नाही तर दगडाने फोडावे लागतात. दोन्ही पैकी दोन्ही पैकी ती चाचणी जुळलीच पाहिजे. महाराज सांगतात ती चाचणी आम्ही ओळखणारे आहोत, आम्ही परीक्षक आहोत. बहिरंगावर होणार नाही, तात्पुरतं पाहून चालणार नाही. पायाविन भिंत तातडीच. की एकाला घर बांधायची काही सकाळी सकाळी उद्घाटन केलं, थोडं फुलं वगैरे वाहिले, नारळ फोडलं, लगेच पाया, लगेच भिंत, लगेच त्याला प्लास्टर, लगेच कलर दिला, लगेच दरवाजा, तू लगेच संध्याकाळी राहायला गेला. आता भूकंपाची गरज आहे का, हलगटाने लोटली तरी पडल, दरवर्षीच बांधावं लागत. याला म्हणायचं पायाविन भिंत तातडीची. काहीला खूप घाई झालेली असते, म्हणून अशी घाई चालणार नाही. आणि तात्पुरतं पाहण्याची, बहिरंगावर जाण्याची वृत्ती नसावी. आणि मग कशी तयारी करावी भक्तीच्या मार्गाची, हेही दृष्टांताच्या साह्याने तिसऱ्या चरणाला. कामावले तरी पकावत घाडे
तेथे पाहे तेथे तेथे पाहे तेथे गीता यथामती तिसऱ्या चरणापर्यंत आपण आलो. एकदा विठोवर पण भजन करू. राहिलेल्या वेळेत अगदी वेळेच्या अलीकडेच आपल्याला शिवेला पूर्णविराम द्यायचा आहे. विठोवर झालं म्हणजे काही काही माणसाला थोडं कीर्तन ऐकताना धीर येतो असं मला वाटतं थोडं. नाही तर काय होतं थोडं दबाव असं वाढतच जातो की एकच ओव्हर राहिला ना तर 40 रन होत असते असं थोडं जरा दबावात विकेट जातात. नाहीतरी कोरोनाने जास्त माणसं गेली नाही, त्या कोरोनाच्या दबावानं थोडी जास्त माणसं, म्हणून तो थोडा अतिरिक्त जो दबाव येतो आपल्याला कमी करायचा. तुम्ही काही काळजी करू नका. अगदी छान मनमोकळेपणाने कीर्तनाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबार कुमार स्वयंपाकाचा दृष्टांत दिला. पाका उजघडे आणि व्यवस्थित स्वयंपाक झाला की रुची आणि जोडे श्लाघ घेत आहे. त्या स्वयंपाकाची चर्चा होते, त्या रुचीची चर्चा होते, स्तुती केल्या जाते आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या स्वयंपाकाची आठवण केली जाते. अशी त्याची पूर्वतयारी. आता स्वयंपाक प्रत्येक घरी होतो बघा, पण सर्व घरी स्वयंपाक झाला तरी रुची आणि जोडे श्लाघ घेत आहे नाही. तुष्टी पुष्टी आणि क्षुधेची निवृत्ती असा स्वयंपाक प्रत्येक घरी होत नाही. तद्वत भक्ती सगळेच करतात, पण भगवंतापर्यंत जातात का? विहित शास्त्रे हरिमुद्दिश्य या क्रिया सहा भक्ती इति प्रोक्ता. प्रत्येक मनुष्य काहीतरी भक्ती करतो. इथून चालला तरी निदान नर करायला हात जोडतो. गाडी चालू केली सकाळी तर निदान, दुकान उघडलं तर दुकान उघडताना त्या कुलपाला नमस्कार करतो. काही माणसं तर दुकान बंद करताना सुद्धा कुलपाला नमस्कार करतात आणि विनंती करतात, देवा उद्या सकाळी 10 वाजता मी येणार आहे कुलूप उघडायला, तोपर्यंत कुलूप जागेवर राहिलं म्हणजे सगळं जागेवर राहील. काही ना काही महाराज मनुष्य भगवंतासाठी काहीतरी थोडी तरी भक्ती करतो, पण ओझ घडे भगवंतापर्यंत पोहोचता येईल अशा वेगाने अशा अंगाने भक्ती होते का याच्यासाठी दृष्टांत दिला आहे. कामावले तरी पाकावले घडे रुची आणि जोडे श्लाघ घेता. हे पुराणामध्ये भीमपाक आणि नलपाक असा विषय आलेला आहे. नल राजा स्वयंपाक करण्यामध्ये आणि चतुर होते, तसे पांडवापैकी भीमदादा सुद्धा खादाड होते हे सगळ्याला माहिती आहे, पण चतुर होते स्वयंपाक करण्याच्या बाबतीत याची कमी माहिती असते. कारण विराट राजाच्या नगरीत कोणी आपल्याला ओळखू नये म्हणून जी कामं पांडवांनी वेच बदलून स्वतःकडे घेतली, त्याच्यामध्ये भीमदादाकडे जे काम घेतलं ते कोणतं? आचार्याचं काम, स्वयंपाकाचं काम. नाव बदललं होतं, बल्लभ असं नाव होतं सगळ्या पांडवाचं, आपल्याला विस्ताराने सांगायचं नाही. राजाने विचारलं किंवा आमच्याकडे स्वयंपाक करायला माणूस आहे विराट राजाने, आम्हाला काय तुमची गरज? राजे साहेब तुमच्या आचार्यासारखा मी नाहीये. मी जर स्वयंपाक केला आणि तुम्ही जर जेवण केलं तर राजे साहेब तुम्ही म्हातारे होणार नाही आणि तुमच्या डोक्याचे पांढरे झालेले केस काळे झाल्याशिवाय राहणार. विराट राजाने
सुद्धा तात्काळ मान्यता दिली नाही मला. केसाचं काय सोपं आहे का मला? म्हटलं असं स्वयंपाक कधी करणार? म्हटले तुमच्या मनावर नाही, मी माझ्या पद्धतीने तयारी केली. शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, दक्षिण आहे, उत्तर आहे, तिथी, हे सगळं कालावधी पाहिला. बियाणं कोणतं कोणत्या शेतात करायचं, त्याला कोणतं पाणी द्यायचं, त्याला कोणतं खत घालायचं, ते काढायचं, त्याला ते कोणत्या पाण्यात शिजवायचं, त्याला अग्नी द्यायचा, जाळ लावायचा, तो कोणत्या लाकडाचा वगैरे वगैरे. मला त्याला कामावले ह्या शब्दात सगळं आलं. ही पूर्वतयारी. ते निवडायचं, दळायचं, मळायचं, हे सगळं सगळं त्यात आलं. फक्त भीमदादाने वरण केलं. वरणाची तयारी केली बियाणापासून. ते वरण असं तयार झालं. फक्त फोडणी द्यायची. फोडणी दिल्यानंतर खाण्याचा वेळ ठरले म्हणून फोडणी द्यायची. वरणाची डाळ शिजून तयार झाली. राजाला निरोप दिला. पण विराट राजाकडे खूप मोठमोठी राजे पाहुणे आले. राजे साहेब स्वतः घराकडे येऊ शकत. दोन तीन वेळा निरोप दिला. भीमाला थोडा रागे आला की आपण 4-6 महिने झाले तयारी करतो. एवढं छान मी जेवण तयार करतोय आणि राजाला जेवायला सुद्धा वेळ नसतो. काय आपल्याकडे हे काम आलंय? असे विराट राजासारखी कितीतरी मुंडकेला धरून फेकीत होतो म्हटलं. पण काय जेवण वेळ आणली आपल्याला? एक तर राग सहन होत नव्हता ना. रागाच्या भरात राजा काही येत नाही म्हणून भीमदादाने शिजलेला तो डाळ शिजलेला तो गोळा होता तो हातात घेतला. राज दरबार भरलेला आहे. पाहुण्याबरोबर राजाची काही चर्चा चाललेली. त्या दरबारामध्ये भीम स्वतः गेला. राग अनावर झाला. रागाच्या भरात तो शिजलेल्या वरणाच्या डाळीचा गोळा त्याचे काही लाकडी खांब त्या सभा मंडपाला होते त्या खांबावर फेकून मारला. खांबावर फेकून मारल्याबरोबर तात्काळ त्या वाळलेल्या लाकडाला पालवी फुटली. बरं का अशोक महाराज पाहिलं मी होतो पाहिलं म्हणून तुम्हाला सांगतो. काहीतरी दृष्टांत नाही मला. याला म्हणतात पूर्वतयारी. कामावले तरी पाकावं सगळे. असा पाक तयार झाला, असा स्वयंपाक तयार झाला तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत दृष्टांत राहणार. रुची आणि जोडे स्वाद घेता येईल. त्याला रुची येते आणि त्याची स्तुती होते. विठाला विठाला म्हणून ही अशा पद्धतीने भक्ती होते. अशी जर भक्तीची पूर्वतयारी केली तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो भक्त सुद्धा अजरामर होतो. पण त्याची पूर्वतयारी कशी? भक्त म्हटलं की तो अनन्य पाहिजे. अनन्य चिंतन मान अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः भक्त्यात अनन्य या शक्य. ठिकठिकाणी जो भक्ती हा शब्द आला तिथं अनन्य शब्द आला. अन्याश्रयाणाम त्यागोती अनन्य. सर्वांचा त्याग करून एकमेव भगवान परमात्म्याशी एकनिष्ठ राहणं याला भक्ती. एकनिष्ठ असलं पाहिजे. नेवासा तालुक्यामध्ये सप्ताह झाला पण तिथं ज्ञानेश्वरीचं पारायण नाही. असा सप्ताह दाखवा आणि 1,00,000 रुपये मिळवा असं म्हटलं तर काही वावग होणार काळे महाराज म्हटले 2 दिवस असलं तरी मी का तरी घ्यावा लागतो. 11 वाजता 18 तरी घ्या नाही तर 12 वाजता. पण ज्ञानेश्वरीचं वाचन केल्याशिवाय या भागामध्ये काही दूर नाही. पण नेवासा तालुक्याचं हे वैशिष्ट्य आहे की अखंड हरिनाम सप्ताह असं म्हटलं जात नाही. आमचं पारायण असंच म्हटलं जातं. पारायण सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण चालू आमच्या तिथे असं बोललं. असं आपलं भाग्य आहे. एकनिष्ठ कसं असावं याच्यासाठी 13व्या अध्यायामध्ये विस्तार करीत नाही. फक्त हात बंद करून देतो. वारानुसार भक्ती कशी बदलते त्याचे दृष्टांत देऊन पाठी सोमवार पावे असं ते सगळं व्यवस्थित सांगितलंय. त्याचा शेवट ज्ञानोबाने केला. ऐसा अखंड भजन करी भोगानसे नाव भरी. आणि दृष्टांत सांगायसारखं नाही पुढं. अवघिणी गावद्वारी आयोजित की सारखा बदल सारखाच खूप बदल बरं का महाराज. आता 1 सप्ताहाची मीटिंग होती.
त्या मीटिंग मधला वृत्तांत कानावर आला. संयोजक मंडळीने सांगितलं की गावातले लोक म्हटले आपल्या गावात आतापर्यंत ज्या महाराजांचं कीर्तन झालं नाही ते महाराज आणायचे. बदल पहिले महाराज अजिबात आणायचे. सप्ताह समितीने सांगितलं मागच्या वर्षी कोणकोणते महाराज आले त्यांनी कोणकोणते आपण घेतले तेवढं सांगा मग महाराजांत बदल करू. सप्ताह समिती महाराज तरच होती ना असं काय करत एक सुद्धा नाही घेणार मागच्या वर्षीचे महाराज. त्यातलं काय आम्हाला समजत आहे नाही समजत कशाला कोण घालायचं याच्यामुळे तर सगळं होतं ना. तसं काही महाराजांचं कीर्तन आयुष्यभर ऐकण्यासारखं असतं आणि काही महाराजांचं एक सुद्धा कीर्तन समजून घ्या. विठ्ठल कशासाठी बोलत होतो मी. हे बदल सारखं बदल पाहिजे. भक्तीच्या मार्गात पण बदल पाहिजे सारखा बदल. हे दृष्टांत देतो लक्षात घ्या. एका माणसाकडं गणपतीचं कॅलेंडर होतं. कॅलेंडर गणपतीचा फोटो असलं त्याला मिळालं. बहुतेक दगडूशेठ हलवाई गणपतीचं होतं का मुंबईच्या लालबागच्या राजाचं होतं काही नाही सांगता यायचं मला. पण छान कॅलेंडर होतं. गणपतीच्या भक्तीची त्याला आवड होती. त्याने पाटावर असं ते कॅलेंडर असं वरती व्यवस्थित ठेवलं की दिवा वगैरे लावून पूजा अर्चा ते 4-6 महिने तो भक्त करत होता. टाइमपास म्हणून नाही गोष्ट. 4-6 महिन्याने काय झालं ते उंदराने ते कॅलेंडर काय केलं कुरतडून टाकलं उंदराने. हा माणूस म्हटला आपण 4-6 महिने गणपतीची सेवा करीत होतो पण गणपतीचा नाश कशाने केला. दुसरे कोणी जर झाला असतं तर ठीक आहे पण गणपतीला आपलं वाहन सांभाळता येईल. उंदराने त्याचा नाश केला म्हणजे गणपतीला उंदीर भारी पडला. मग त्याने उंदराची सेवा करायला सुरुवात केली. ते उंदराला एक पिंजरा आणला त्या ठेवायचं हातात घेऊन फिरायला जायचं. गेले 4-6 महिने वर्ष गेलं पुन्हा त्या उंदराच्या सेवेत. पण ते कसा दरवाजा उडा राहिला काय झालं का उंदीर सहज फिरायला निघला मांजराच्या तावडीत सापडला. गणपती सेवा करीत होतो तर गणपतीला उंदीर भारी पडला आणि उंदराला आता मांजर भारी पडलं. तो म्हटलं आपल्याला काय जो साहेब बदलून येईल त्याचं आपलं काम करायचं. तुम्ही कलेक्टर ऑफिसला इकडे तिकडे मंत्रालयात बघा तुम्ही जाऊ बाकीचं काही घेणं घेत नाही. साहेब येतील ते आपली ड्युटी. तो म्हटलं मांजर भारी पडलं ते मांजराला बघा आता दूध आणायचं ते चपाती गरम करायची त्याच्यामध्ये टाकायचं. चांगलं वर्षभर ती सेवा चालली. योग असा आला की नेमकं एका दांडग्या कुत्र्याच्या तावडीत एक दिवस हे मांजर सापडलं आणि कुत्र्याने मांजराचा कार्यक्रम केला. मग आता मांजराला कोण भारी पडलं ऐकता तुम्ही. कुत्रा भारी पडला. मग याने कुत्र्याची सेवा चालू केली. कुत्र्याची फार आवड असते काय कुत्र्याला घेऊन फिरायला घेऊन जाणं त्याला खाऊ घालणं त्याचं रक्त वेगळं ते बरंच काही. पण ह्या कामात साधारण 2 वर्ष गेले आहे. 2 वर्ष घरात जो हा कार्यक्रम चालला घरची बाई याची धर्मपत्नी ती माता माऊली पाहत होती की 2 वर्ष झाले मालकाचं कशाकडेच लक्ष नाही. शेतीकडे उद्योग व्यवसाय घेणे घेण्याचं काम महत्वाचं काही काम पाहुण्याकडे जाणं काही कोणतंच कामाकडे लक्ष पहिलं ते गणपतीचं करीत होते. ते गणपतीचं झालं तर ते उंदराचं सुरू झालं. उंदराचं मांजराचं मांजरानंतर कुत्र्याचं. असं हे 2 वर्ष झालं काहीच लक्ष नाही. एक दिवस प्रसंग असा झाला पाऊस आला मुलाची शाळा सुटण्याची वेळ आणि बाईने सांगितलं तेवढं लेकराला घ्यायला तुम्ही. तो म्हटलं अजिबात जमायचं नाही मला कुत्रं फिरायला नाही. काय वाटलं लेकरू आजारी पडलं तरी आपण यांना सांगत नाही कोणतंही काम सांगत नाही आपण यांना. काही 2 वर्ष झालं बोलत नाही. 2 वर्ष यांचं हे असंच चाललंय सगळं. आणि पाऊस येतो आता वेळ पडली नावेलाच झालाय म्हणून तेवढं काम करतो अजिबात नाही. लेकरू आजारी पडलं तरी नाही कोणत्याच प्रसंगी काहीच काम करीत नाही. त्या मालकीनबाईचा राग अनावर झाला. आणि कसं आहे कुठल्या गोष्टीला मर्यादा असते. अति सर्वत्र वर्जी. गांधारी एकदाच राजसभेमध्ये आली द्रौपदी वस्त्र हरणाच्या नंतर आणि त्यावेळेस ती राजाला काय भरसभेमध्ये तिने काय ते बोलली हे मोठं मला चिंतन करण्यासाठी. रागाच्या भरामध्ये त्या बाईला राग अनावर झाला आणि त्या बाईच्या लक्षात आलं की हे कुत्र मांजर आणि याच्यामुळे सगळं घराचं काय झाला खेळ झाला.
बाईने अशी मोठी काठी काढली जावा कुत्रा धोपटलाय म्हणतात 2-3 धोपट्यातच बाईने त्या कुत्र्याचा कार्यक्रम केला. मग हा माणूस विचार करू लागला, म्हटला पहिला गणपतीची सेवा करीत होतो. सांगू काय पहिल्यापासून सांगू तुम्ही थोडं सहकार्य काय तुम्ही आम्ही खेळून एकमेकाचा हे करू थोडं. गणपतीचं म्हटलं तर त्या गणपतीचा नाच उंदराने केला, उंदराची सेवा केली. उंदराचा कार्यक्रम मांजराने केला, मांजराची सेवा केली. आणि मांजराचा कार्यक्रम या कुत्र्याने केला तर कुत्र्याची खूप चांगली सेवा केली. या सगळ्याला कोण भारी भरलं, कोण श्रेष्ठ ठरलं? घरातली. मग म्हटलं आपण एवढी पूजा सेवा अर्चा करीत होतो, या सगळ्याला भारी दैवत कोण झालं? सांगायला जरा लाजच वाटत. म्हणजे लक्षात आलं म्हणत एवढं हे सगळं, एवढ्या तीर्थयात्रा, एवढं इकडं तिकडं पळायचं, जायचं यायचं, सर्वश्रेष्ठ दैवत कुठे? सगळ्याला भारी पडली आपली धर्मपत्नी. मग जय देव जय देव जय माझी बायको, तुम्ही जे सांगाल ते श्याम, तू माझी देवी हे तुझा मुलगा. चालू दे बोल मग आम्ही कशासाठी दिला दृष्टांत? चेंज हे काही बदल या आईचा अखंड भजन करी पण उगा नसे नाव भर याच्यासाठी दिला दृष्टांत. सारखा बदल सगळे संप्रदाय फिरून आलेले काही माणसे आणि त्याचा भक्त आणि भक्ती सुद्धा षडगुण ऐश्वर्य संपन्नच पाहिजे. नारद भक्ती सूत्रामध्ये षडगुण ऐश्वर्य संपन्न भक्ती सांगितली. एकदम कामना रहितम प्रतीक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम अशीच भक्ती पाहिजे. नवे नवे वेळ आली तर भगवंताच्या चरणावर भगवंताच्या चरणाजवळ प्राण सुद्धा अर्पण करायची तयारी पाहिजे. देह जावो अथवा
अरे पण अशी तयारी पाहिजे, अशी पूर्व तयारी केली पाहिजे. मनावर नियंत्रण पाहिजे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवादिस जागृतीचा भाविक हो. एकच सांगेल, माझी वेळ संपत आली आहे. भक्ती सोपी का अवघड हा विषय थोडक्यात बोलायचा तर तुकोबाराने एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे. यारे यारे लहान थोर सर्वांना सामावून घ्यायचं ही गोष्ट खरी. त्यावेळेला भक्ती सोपीच आहे. पण एकदा आले संप्रदायाचे पायिक झाले, कोणत्या का होईना, गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणा, भगवत धारण केलं म्हणा, की अजून त्या संप्रदायाची काही दीक्षा घेतली. मग एकदा दीक्षा घेऊन वाटचाल सुरू झाल्यानंतर प्रवास भगवंतापर्यंत झाला पाहिजे. आणि तो प्रवास करताना बेसावध राहू नये म्हणून ऐका की तुम्ही भक्त भागवत, भक्त म्हणवता, भागवत म्हणवता, वारकरी म्हणवता, तर कराल ते हित सत्य सावधानतेने जा, एवढंच महाराजांना बोलायचं. गाफील राहू नका. बघा लहानपणामध्ये शाळेत ते कासवाची आणि सश्याची गोष्ट आलेली आहे. आणि ती शर्यत कोणी जिंकली ते ऐकतो ना. कासवाने जिंकले का सश्याने? मग सश्याचा वेग जास्त का कासवाचा? सश्याचा वेग जास्त ना महाराज. तरी शर्यत कोणी जिंकली? ते पोरांना माहिती, ते ससुला गेलं, ते झाडाखाली झोपलो, पण कासवाने आपलं शनई रूप परत नाही का त्याने चालूच ठेवली साधना महाराज. आणि ते काय झालं, मुक्कामाला पोहोचलं. तसं कासवाच्या आणि गतीने का होईना झालं लक्षात. साधना ही सिद्ध झाली पाहिजे, भगवंतापर्यंत जाता आलं पाहिजे. म्हणून महाराजांनी आपल्याला डेंजर सिग्नल दाखवला, सावधान केलं. भक्ती तो कठीण म्हटलं आणि सावधानतेने जाण्याचा इशारा दिला. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर महादेव, जय जय ज्ञानेश्वर महादेव, जय जय ज्ञानेश्वर महादेव, जय जय ज्ञानेश्वर महादेव. बजरंगबली भक्त शिरोमणी देशाचे देवता हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये जळके या गावातली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा संपन्न होते. ग्रामस्थ, भजनी मंडळी, सप्ताह समिती आणि आमचे आदरणीय हरिभक्तपरायण
नारायण महाराज यांनी तसं अकल्पित मला खरा विश्वास ठेवला, त्याच्याबद्दल खरंच तुमचं मी ऋण व्यक्त करतो. आणि कीर्तन आपण सतत करतो, पण गोड असे असतात संगत मिळाली. अशोक महाराज, कैलास महाराज, आसने महाराज आले, आमचे गुरुबंधू तांगदेव महाराज आले, अजून शिवशरण महाराजांनी आपले मृदंगनी कृष्णा महाराज, सगळी छान मंडळी, टाळकरी मंडळी, हार्मोनियम वादक, खूप आनंद वाटला. आणि भक्तिप्रेमाचा हा संगम असलेला प्रसंग, परिसर, देवगडचा हा पवित्र असा पावन दरबार, तेव्हा झालेली सेवा श्रोते सज्जनांची चरणी समर्पित करतो. या ठिकाणी जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय आजच्या सप्ताहामधील द्वितीय कीर्तन पुष्प हरिभक्तीपरायण भागवताचार्य अशोकजी महाराज कोंगे पाथर्डी. भक्ती तो कठीण शोळावरील पोळी या तुकोबाराच्या उक्तीवर अत्यंत उद्बोधक आणि सहज सुलभ शब्दामध्ये महाराजांनी आपल्याला निरूपण केलेलं आहे. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे अशा प्रकारचे आहे. आज सप्ताह करता सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम चहा माऊली सुसे यांच्यातर्फे दररोज देण्यात येतो. दररोजचा नाश्ता हा शेषरावजी चिमखडे आणि उत्तमराव गायकवाड यांच्यातर्फे नाश्ता दररोजचाच आहे. आता सकाळचं अन्नदान श्री भारत पाटील नांगरे यांच्यातर्फे झालेलं आहे. आणि आता या कीर्तन सेवेनंतर होणार अन्नदान श्री अविनाश रघुनाथ जाधव, आदी बळीराम नाईक, श्री विकास त्रिंबक जरीपटके यांच्यातर्फे हे भाविकांना अन्नदान आहे. अन्नदात्यांना कोटी कोटी धन्यवाद. उद्या पहाटे 4 ते 6 काकडा भजन होईल. 8 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण होईल. दुपारी 4:30 ते 6 हरिपाठ होईल. आणि उद्या 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे जीव हैवते यांचं कीर्तन होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं सर्वांनी उपस्थित राहावं. ज्यांचे आरती